नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र श्रीशास्त्र या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. आज दिनांक 28 डिसेंबर 2025. आज चंद्राचे भ्रमण रेवती नक्षत्रात होत आहे. रेवती हे राशीचक्रातील शेवटचे नक्षत्र असून रेवती हे नक्षत्र बुधाचे नक्षत्र आहे. तर आता हा बुध-चंद्र संबंध आपणासाठी आज दिवसभरात काय घेऊन येतो आहे, चला तर पाहूया मग आजचे दैनिक नक्षत्र भविष्य. अश्विनी नक्षत्र. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा आहे. चंद्राचा आज शुभ संबंध असल्यामुळे आपल्याला नशिबाची 100% साथ मिळणार आहे. रखडलेली कामे आज निश्चित मार्गी लागतील. नव्या गुंतवणुकीतून अचानक फायदा होण्याचा दिवस आहे. आज दिवस आनंदात जाईल. आज नशिबाचा पूर्ण पाठिंबा आपणास मिळणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या मुख्य दाराला आंब्याचे पानांचे तोरण बांधावे आणि दारामध्ये स्वस्तिक काढावे. आणि आजसाठी आपणास दिवसाची शुभता आहे 95%. आज आपलाच दिवस आहे. द्वितीय नक्षत्र भरणी नक्षत्र. मित्र आणि नातेवाईकांचे उत्तम सहकार्य आज आपणास लाभणार आहे. मंगळ आणि चंद्राची परिस्थिती आज तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल. व्यवसायात नवीन भागीदारी करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. समाजातील कार्यात आज मन लागेल. मैत्री आणि सहकार्यातून आज यशाचा मार्ग निश्चित मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे, गरिबांना गुळाचा शिरा किंवा गोड भात खाऊ घालावा किंवा वाटावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आज अत्यंत सावध राहावे लागणार आहे. चंद्र आज आपल्यासाठी शुभ फल देण्यामध्ये असमर्थ आहे. शारीरिक इजा किंवा घातपाताची शक्यता होऊ शकते. रवी व शुक्र तुमच्यासाठी शुभ संबंध असले तरी चंद्र आज एवढा उत्तम नाही. त्यामुळे मनावर देखील थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. आज गंभीर जोखीम नको आणि सतर्क राहा. आजसाठी आपणास उपाय आहे, पाण्यात थोडे केशर आणि रक्तचंदन मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. आणि आजसाठी आपणास दिवसाची शुभता आहे 20%. आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. तुमच्या कष्टाचे आज चीज होईल. आज तुमच्यासाठी चंद्र शुभ फलदायी आहे. तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी आज निश्चित मदत होईल. प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठांची तुम्हाला मदत चांगल्या प्रकारे मिळू शकते. प्रयत्नांनी आज कष्टाची आणि यशाची जोड तुम्ही व्यवस्थितरित्या घालू शकता. आजसाठी आपणास उपाय आहे, एका वाटीत तांदूळ घेऊन त्यात एक अख्खी सुपारी ठेवा आणि ते आपल्या देवघरामध्ये ठेवा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणास 85%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. आज विरोधक सक्रिय राहण्याची दाट शक्यता आहे. मंगळ आणि चंद्राच्या परिस्थितीमुळे आज वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात आज फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी. कोणालाही जामीन आज राहू नका. कायदेशीर कामामध्ये थोडे विचारपूर्वकच पडावे. सावधगिरी बाळगा, वादात पडू नका. आजसाठी आपणास उपाय आहे, गणपतीला जास्वंदीचे फूल व्हावे आणि संकटनाशम गणपती स्तोत्र म्हणावे. आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे 45%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. आजचा दिवस सुरक्षित आणि स्थिर असेल. राहू आणि चंद्राची स्थिती आज आपणाला संरक्षण देईल. आरोग्याच्या तक्रारीतून आपण आज दूर होऊ शकतात. घरगुती सुख शांती लाभेल. एकंदर आजचा दिवस चांगला आहे, सुरक्षित आणि समाधानाचाच आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, काचेच्या बाटलीत पाणी भरून त्यात खडीसाखर टाका आणि ते पाणी झाडाच्या मुळाशी टाकावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. आज कामात अचानक अडथळे निर्माण होऊ शकतात. गुरु तुमच्या नक्षत्रात जरी असला तरी तो शुभ फल देण्यामध्ये एवढा तत्पर नाही. धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. संयमाने राहा, परिस्थिती व्यवस्थितच राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, गुरुच्या मंत्राचा जप करा किंवा पिवळ्या रंगाचा धागा उजव्या हाताच्या मनगटावर बांधावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आज आर्थिक भाग्योदयाचा चांगला दिवस आहे. चंद्र आज शुभ ताऱ्यामध्ये असल्यामुळे धनवृद्धी होण्याची शक्यता दाट आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात आज करण्यास कोणतीही अडचण नाही. उत्पन्नाचे नवीन स्रोत आज आपणास लाभू शकतात. आर्थिक यशाची नवी उंची आज तुम्ही निश्चित गाठू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, दुधात थोडे केशर घालून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. आज चंद्र तुमच्यासाठी सर्वसाधारण फल देण्यात समर्थ आहे. त्यामुळे मनाची थोडी चंचलता वाढू शकते. आरोग्याकडे आज अजिबात दुर्लक्ष करू नका.
कामाचा ताण वाढेल, पण बुद्धीच्या जोरावर तुम्ही आज निश्चित यश संपादन करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हाला यश निश्चितच मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे, हिरव्या रंगाच्या कपड्यात अख्खे मूग बांधून ते दान करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. रवी आणि शुक्राच्या मित्रत्वामुळे सामाजिक स्थितीमध्ये आज तुम्हाला चांगले यश संपादन होऊ शकते. शनी आज अशुभ असला तरी चंद्राचे बळ तुम्हाला यातून निश्चित वाचवणारच आहे. फक्त मानसिकता व्यवस्थित ठेवा आणि शांतपणे विचार करा. परदेशाचे योग होण्याची शक्यता दाट आहे. आज भाग्योदयाचा सुखद अनुभव तुम्हाला निश्चित मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे, पूर्वजांचे स्मरण करून गाईला गूळ आणि पोळी खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज केतूच्या नक्षत्रात चंद्र जरी असला तरी आपणासाठी तो उत्तम फल देण्यामध्ये समर्थ आहे. जुन्या मित्रांच्या भेटीने आनंदाचा दिवस जाईल. भागीदारी व्यवसायात आज निश्चित आपणास फायदा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एकंदर आजचा दिवस मैत्री आणि यशाची गोड अनुभव करून देणारा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, कोणत्याही मंदिरात जावे, 2 लवंगा ठेवाव्या, तसेच मंदिरामध्ये भीमसेन कापूर चाळावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. 12वे नक्षत्र उत्तरा नक्षत्र. आज आपणास अत्यंत सावध राहावे लागणार आहे. चंद्र आज आपणासाठी शुभ फल देण्यामध्ये समर्थ नाही. मानसिक स्थिती डावळू शकते. आज मनावर नियंत्रण ठेवा. मानसिक व शारीरिक क्लेश आपणास जाणवू शकतो. वादविवादापासून आज दूर राहावे. आज शांत राहणे हिताचे आहे. सतर्क राहा आणि कोणताही धोका पत्करू नका. आपणासाठी आजचा उपाय आहे, सूर्याला अर्घ्य देताना लाल अक्षदा आणि तांदूळ म्हणजे अक्षदा लाल करून पाण्यात टाकून त्याने अर्घ्य द्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 20%. आज थोडी काळजी घ्यावी. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. तुमच्या कष्टाचे यशाचे आज निश्चित सोने होण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुम्हाला भरघोस फळ देण्यासाठी समर्थ आहे. कला आणि साहित्याशी संबंधित लोकांना आजचा दिवस अत्यंत शुभदायक आहे. सिद्धी आणि समृद्धीचा आज प्रगल्भ योग आहे. आजच्यासाठी आपणास उपाय आहे, कपाळावर भस्माचा टीका लावून मग बाहेर पडावे. टीका थोडा छोटा लावावा, कारण दिसण्यासही योग्य असावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आज विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतात. मंगळाच्या प्रभावामुळे राग अनावर होऊ शकतो. त्यामुळे आज थोडं रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. शांत डोक्याने निर्णय आज आपणासाठी योग्य असेल. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीला 5 प्रकारची फळे अर्पण करावी. आणि आजसाठी आपणाला दिवसाची शुभता आहे 45%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आजचा दिवस सुरक्षित आणि समाधानाचा असेल. राहू आणि चंद्राची स्थिती तुम्हाला संरक्षण देण्यासाठी समर्थ आहे. प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकतात. परदेश प्रवासाची आज योग आहे. आणि प्रवासासाठी कोणतेही कार्य करण्यासाठी आज हरकत नाही. सुरक्षित आणि सुखी दिवसाचा आज आपणास अनुभव मिळणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या छतावरती किंवा गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, म्हणजे पक्ष्यांना पाणी द्यावे. आणि आजसाठी आपणास दिवसाची शुभता आहे 80%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आज कामात अचानक बदल होऊ शकतो. त्यामुळे काम थोडेसे विलंबात होऊ शकते. त्यामुळे मानसिक स्थिती तुम्ही स्थिर ठेवावी. गुरु पुनर्वसू नक्षत्रात असल्यामुळे आर्थिक चणचण थोडीशी आपणास आज भासू शकते. कोणालाही उसने पैसे शक्यतो देऊ नये, कारण एकदा एखाद्या व्यक्तीला पैसे दिल्यास तो आपणाकडे पुन्हा मागू शकतो. त्यामुळे आज शक्यतो पैसे उसने देऊ नये. संयम राखा, घाई आज करू नका. आजसाठी आपणास उपाय आहे, हरभरा डाळीच्या पिठाचे दिवे बनवावे. दत्ताच्या मंदिरामध्ये किंवा आपण ज्यांना गुरुपदावर मानतात, म्हणजे उदाहरणार्थ गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ, अशा मंदिरामध्ये जाऊन लावावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 33%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आज आर्थिक लाभाचा सुवर्ण योग आहे. शनी आणि चंद्राचे बळ आज तुम्हाला भरघोस मिळणार आहे. जुनी येणी वसूल होण्याची आज दाट शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्याची पण आज दाट शक्यता आहे. त्यामुळे आज वसुलीची शक्यता असल्यामुळे दिवस निश्चित चांगला जाईल. आर्थिक वृद्धी होण्याची आज दाट शक्यता आहे. आजसाठी आपणास एक उपाय आहे, एक लोखंडी वाटीमध्ये तेल घेऊन आपला चेहरा पाहून ते तेल शनी मंदिरामध्ये दान करावे.
म्हणजे आपली छाया त्या तेलामध्ये दिसली पाहिजे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आज चंद्र बुधाच्या नक्षत्रातून असल्यामुळे आणि तुमचे ज्येष्ठा नक्षत्र हे बुधाचे असल्यामुळे आजचा दिवस आपणास चांगला जरी असला तरी थोडासा कष्टदायी किंवा संघर्षाचा ठरू शकतो. बुद्धीच्या बलावर आज तुम्ही कोणतेही कार्य पूर्ण करू शकतात. मन थोडे चंचल असेल, पण स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवा आणि बुद्धीच्या जोरावरती अचूक निर्णय घ्या. बुद्धीच्या जोरावर तुम्हाला निश्चितच विजय आज लाभू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, किन्नरांना हिरव्या बांगड्या किंवा थोडे पैसे दान करावे. आणि आपल्यासाठी आजचा दिवसाची शुभता आहे 62%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आज रवी आणि शुक्राची युती आपल्याच नक्षत्रात झालेली आहे आणि विशेष म्हणजे चंद्र आज आपणास शुभ फलदाय देण्यासाठी समर्थ आहे. त्यामुळे कला आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपणास चांगले यश लाभू शकते. आज भाग्याची पूर्ण तयारी तुम्हाला यश संपादन करून देण्यासाठी समर्थ आहे. आपणासाठी आजचा उपाय आहे, कोणताही धार्मिक पोथी किंवा ग्रंथाचे वाचन करावे, कारण आजसाठी आपणाची दिवसाची शुभता आहे 95% आणि आजचा दिवस आपलाच आहे. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. मंगळ आज तुमच्याच नक्षत्रात असल्याने ऊर्जा वाढेल. चंद्राची साथ तुम्हाला चांगली असल्यामुळे आज साहसी कामांमध्ये चांगले यश मिळेल. आज मित्रांकडून तसेच बंधू आणि भगिनींकडून सुद्धा तुम्हाला कामाची आणि कार्याची चांगली साथ मिळू शकते. एकंदर म्हटलं तर मैत्री आणि शौर्याचा आजसाठी तुमचा दिवस चांगला आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये खण आणि नारळाने ओटी भरावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. आज अत्यंत सावध राहावे लागणार आहे. चंद्र आज आपल्यासाठी शुभ फलदाय देण्यासाठी असमर्थ आहे. त्यामुळे घातपात किंवा वादाची शक्यता आहे. आज आपले जुने शत्रू आपणास काहीतरी त्रास देऊ शकतात, त्यामुळे थोडे सतर्क राहा. आज शांत राहणे गरजेचे आहे आणि शक्यतो प्रवास आज टाळणे उत्तम असेल. आज जोखीम नको, सतर्कता गरजेची आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, महामृत्युंजय मंत्राचा जप करत शिवलिंगावर बेलपत्र व्हावे. आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे 15%. त्यामुळे आज थोडी काळजी घेणे उत्तम असेल. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. तुमच्या कष्टाला आज योग्य फळ मिळणार आहे. गुरु आणि चंद्राची परिस्थिती तुमच्यासाठी खूप शुभ फलदायी आहे. प्रगतीच्या पथावर नेण्यामध्ये ते तुम्हाला आज बांधील राहतील. नोकरी आणि शिक्षणात आज तुम्हाला चांगले यश लाभू शकते. सिद्धी आणि प्रगतीचा आज चांगला प्रवास तुम्हाला बघावयास मिळू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, काळ्या गायीची सेवा करावी किंवा तिला गूळ आणि पोळी खाऊ घालावी. आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. आज हितशत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. मंगळ आणि चंद्राच्या परिस्थितीमुळे आज थोडा रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवणे योग्य असेल. आर्थिक व्यवहारात थोडे सावध राहा, सावधगिरी बाळगा आणि वाद टाळा. आजसाठी आपणास उपाय आहे, हनुमान चालीसेचे पठण करून हनुमानाच्या पायावरील शेंदूर कपाळाला लावावा. आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे 45%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आजचा दिवस सुरक्षित आणि स्थिर असेल. राहू तुमच्या नक्षत्रात असला तरी चंद्र मात्र शुभ संबंधित असल्यामुळे आज मोठे संकट टळण्याची दाट शक्यता आहे. आज दिवस आनंदीच असेल. सुरक्षित आणि सुखी दिवसाचा तुम्हाला अनुभव आज मिळणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि जवळ एखादा निळ्या रंगाचा रुमाल ठेवल्यास उत्तम असेल. आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. शनी आज तुमच्याच नक्षत्रात आहे आणि चंद्र तुमच्यासाठी शुभ संबंधित नाही. त्यामुळे कामामध्ये मोठे अडथळे निर्माण होऊ शकतात. आरोग्याची समस्या जाणवेल. खोटं बोलू नका. सत्यवचन आज तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते. संयम आणि परिस्थिती हाताळणे आज गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 30%. थोडी काळजी घ्यावी. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज धनलाभाचा दिवस आहे. चंद्र आज तुमच्यासाठी संपत्ती देण्यासाठी बांधील राहील. आज आपणाला श्रीमंतीकडे नेण्याचा एक नवीन प्रवास चालू होऊ शकतो. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता दाट आहे.
शनीच्या कृपेने आज आपल्याला आयुष्यामध्ये स्थिरता लाभेल. आर्थिक वृद्धी आणि यशाची प्राप्ती आज आपणास निश्चित मिळणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गरिबांना तळलेले पदार्थ म्हणजे वडापाव किंवा भजी खाण्यास द्यावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. आज आपलाच दिवस आहे. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. चंद्र आज तुमच्याच नक्षत्रात असल्यामुळे मनामध्ये थोडी चंचलता राहील. आज द्विधा मनस्थिती आपणास जाणवू शकते. हे करावे की ते करावे, त्यामुळे आज विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असेल. आध्यात्मिक कार्यामध्ये आज निश्चित मन रमेल आणि प्रकृतीची थोडी काळजी घ्या. आत्मचिंतन करा, मनशांती आज तुम्हाला निश्चित लाभणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, वाहत्या पाण्यामध्ये 5 प्रकारची फुले अर्पण करावी आणि विष्णूचे स्मरण करावे. आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. तर हा होता 28 डिसेंबर 2025 चा सविस्तर आणि अचूक असा नक्षत्रांचा दैनिक फलादेश. रेवती नक्षत्रातील चंद्राची स्थिती आज तुमच्या आयुष्यामध्ये शुभत्व घेऊन यावं ही ईश्वर चरणी प्रार्थना. ही माहिती आपणास आवडलेली असल्यास श्रीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या आत्तेष्टांना आपले हे चॅनल शेअर करायला विसरू नका. आजसाठी बस एवढेच. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.